आतापर्यंत झालेल्या बैठका त्यांनी केलेले पाठपुरावे जर त्यांचं आमच्यापर्यंत या मीडियाच्या समोर जर आम्हाला जो काही पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भात जर माहिती दिली नाही तर आपण जे ठरवलेलं आहे ते आपण करणारच। काल मंत्री महोदयांची बाईट बघितली आपण, त्यांना जेव्हा प्रश्न विचारला मंत्री महोदय म्हणतात कुठलं आंदोलन, कशाचं आंदोलन, कशाबद्दल आंदोलन सारखी गोष्ट आहे। आणि मंत्री महोदय म्हणतात की या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याकडे गुणवत्ता नाही मला आणि त्यांच्याकडे पात्रता नाही। मग मला या प्रशासनाला आणि शासनाला विचारायचं आहे, जर आमच्याकडे गुणवत्ता नाही, आमच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरलेले नाही, आम्हाला ते आदेश येतात कसे हा सगळ्यात मोठा बरोबर आहे पडलेला आहे आम्हा सगळ्यांना। त्याचबरोबर मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे की जर तुम्हाला वाटतंय ना आमचं गुणवत्ता नाहीये तिथं यावं, समोरासमोर बोलावं। तुम्ही म्हणताय ना आमच्याकडे गुणवत्ता नाही, या समोर प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला उत्तर देतो। अध्ययन पद्धती डीएडला आम्ही 2.5 वर्ष शिकलो। अध्ययन आणि अध्यापन, अध्ययन म्हणजे काय आणि अध्यापन म्हणजे काय हे सांगावं आम्हाला। आम्ही सांगतो आणि अध्यापन म्हणजे काय, ते पण शिक्षक आहेत ना, मग त्यांनाही समजायला पाहिजे। ते म्हणतात गुणवत्ता नाही, गुणवत्ता नाही। अरे कंत्राटी करणं त्या कंपनीला तुम्हाला टेंडर द्यायचं फक्त हे सांगा ना, कशाला आदिवासी समाजाचं किंवा इतर बहु समाजाचं तुम्ही इज्जत करताय, असं म्हणताय, दिशाभूल करताय। हे जे बसले ते फक्त त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे। अरे मुळात आपल्या नोकरीचा प्रश्न नाहीच आहे, हा आपल्या समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे। आदिवासी विकास विभाग त्यांनी विकलेला आहे, सगळं विकलंय, सगळं विकलेलं आहे। फक्त एकमेव राहिलेला होता तो फक्त शिक्षक। मग एवढं जर वाटतंय त्यांना आयुक्त पण ठेकेदाराच्या हातात द्यावं, प्रकल्प अधिकारी पण ठेकेदार एक नंबर, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना समजा ठेकेदारी काय असते। आणि मंत्री महोदयांना मी ओपन चॅलेंज करतो, त्यांना जर वाटतंय ना गुणवत्ताधारक नाही त्यांनी इथं यावं। पोलीस प्रशासनाला विनंती करतो मी, त्यांनी इथं यावं, पोलीस प्रोटेक्शन घ्यावं आणि आम्हाला प्रश्न विचारावे। आमच्याकडे इथं फायली पडलेल्या आहेत, आम्ही दाखवतो काय गुणवत्ता आहे आमच्याकडे। गुणवत्ताधारक पाहिजे तुम्हाला, शैक्षणिक अर्थ पाहिजे, नाही तर डीएड वाले आहेत। आपल्याच प्रशासनाने आम्हाला म्हटलं आपल्यापैकी 950 कर्मचारी टीईटी सीटीटी पास आहेत, ते पण डीएड कर्मचारी। माध्यमिक विभागाला डीएड, माध्यमिक विभागाला सीईटी टीईटीचा कुठलाही संबंध नाही, उच्च माध्यमिकसाठी टीईटी सीटीटीचा कुठलाही संबंध नाही, वर्ग 4ला काही संबंध नाही। मग मंत्री महोदय काय म्हणतात नेहमी गुणवत्ता गुणवत्ता, अरे गुणवत्ता काय ते दाखवा ना आमच्या समोर। कालच कुठे झाले आपल्याला सगळ्यांना सांगितलं, काय सांगितलं तो काय जीआर आहे, हे पैसे जीआर घेऊन ये, पैशावर राजकारण चालू आहे। हे सगळं शिक्षणाचा भोंगर कारभार चालू केला या मंत्र्यांनी। आणि मंत्री महोदयांना जेव्हा बाकीचे प्रश्न विचारतात तेव्हा मंत्री महोदय म्हणतात माझ्या राजीनामा घ्या। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला आम्ही तिथं पाठवलंय कशासाठी, समाजाचं हित बघण्यासाठी। या समाजाचं हित बघण्यासाठी, समाजाचं आरोग्य, शैक्षणिक विकास यासाठी तुम्हाला तिथं पाठवलं। तुम्ही म्हणता जे बसलेले आहेत त्यांच्याकडे क्वालिटी नाही, समाजाची दिशाभूल करतात। अरे तुम्ही दिशाभूल करतात ते कधी सांगणार।